आपकी अदालत मध्ये वीरेंद्र सहवाग यांच्यावर आरोप आहे की हे कुणाशीही टक्कर घेतात. सहवाग, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला यासाठी ड्रॉप केलं गेलं कारण परफॉर्मन्स चांगला नव्हता असं सिलेक्टर्सनेच ठरवलं असेल. पण सौरभ गांगुली तुमच्याशी सहमत नाहीयेत. सौरभ गांगुलींचं वक्तव्य मी पाहिलं. त्यांनी म्हटलं की सहवागला धोनीने टीममधून बाहेर काढलं. सर, मला नाही वाटत की धोनीने असं केलं किंवा धोनीने असं केलं असेल. कारण तो मनाने खूप चांगला माणूस आहे. तो आम्हा सगळ्या सीनियर प्लेयर्सचा आदर करतो आणि त्याला माहिती आहे की सीनियर प्लेयर्सची किंमत काय आहे. जेव्हा ते नवीन-नवीन कॅप्टन बनले, तर त्याच्या अंडर सगळे सीनियर्स खेळाडू खेळले, त्यांना गाईडन्स केलं, त्यांना सांगितलं की कसं तुम्ही करू शकता, काय करू शकता, चांगले-चांगले सजेशन्स. मग त्याने कॅप्टन्सीमध्ये सुधारणा केली आणि आम्हाला रिझल्ट असा आला की आम्ही खूप जिंकलो वन डे, टेस्ट मॅचेस. तर मला नाही वाटत की असं काही असेल. हे फक्त मीडियाचं एक अनुमान होतं की सहवाग आणि धोनीमध्ये भांडण चालू आहे. सहवाग आणि धोनीमध्ये खूप वाद आहेत आणि एकमेकांना ते बघतही नाही आहेत, एकमेकांना भेटतही नाही आहेत. कारण जेव्हा तुम्ही एकाच हॉटेलमध्ये आणि एकत्र क्रिकेट खेळतात, तर तुमची भांडणं तर मला नाही वाटत की होऊ शकतात कोणासोबतही. जर असं असतं तर कदाचित मी आधीच ड्रॉप झालो असतो, जर मी धोनीसोबत भांडण करत असतो किंवा तो माझ्याबरोबर भांडण करत असता. तर मला नाही वाटत की हे वक्तव्य हे खरं तर आहे. सौरभ गांगुलीने न्यूज एजन्सीला सांगितलं होतं. यात हो, जर मीडियाची सौरव चूक गांगुली नाहीये. जर त्या आता टीमचा बघा, हिस्सा पूर्ण असते. बातमी ऐकवतो. त्यांनी काय म्हटलंय. जर कोणी कॅप्टन कोणत्या खेळाडूला टीममध्ये ठेवू इच्छितो, तर सिलेक्टर कधी कॅप्टनच्या विरोधात जाऊन त्याला ड्रॉप करू शकत नाही. आणि जर कॅप्टन कोणाला तरी ड्रॉप करू इच्छितो, तर निवडकर्ता कधी त्याच्यामध्ये येणार नाहीत. आणि त्यांनी एक गोष्ट विचारली. ते म्हणाले धोनीचाही फॉर्म खराब होता. असं असूनही जर त्यांना संधी देऊ शकता, तर सहवागच्या बाबतीत अशी पॉलिसी का नाही बनवली? बघा, मी जसं आधी म्हटलं की एक क्रायटेरिया असला पाहिजे. जर एक खेळाडू 4 टेस्ट नंतर ड्रॉप होत आहे, तर कोणीही ड्रॉप होऊ शकतं. भले तो मग कॅप्टन असो, सीनियर असो किंवा ज्युनियर असो. तर हे सिलेक्टरला डिसाईड करणं असतं की त्याने काय क्रायटेरिया सेट जेव्हा केलाय आणि मग कॅप्टनने काय त्याला म्हटलं, करायचंय. धोनीने म्हटलं ड्रॉप करायचंय, तर ड्रॉप करायचंय. तो तर सिलेक्टरचा कॉल आहे. मग त्यामध्ये कॅप्टनचा काही रोल नाहीये. पण मला अजूनही नाही वाटत की असं, नाहीतर मी असं मानतही नाही. कारण सौरव गांगुली कॅप्टन राहिले आहेत. कदाचित ते आपला अनुभव सांगत असतील की त्यांनी कोणाला तरी ड्रॉप करायचं होतं आणि सिलेक्टरला सांगितलं असेल की याला ड्रॉप करा, तर त्यांनी केलं असेल. कोणाला पिक करायचं असेल म्हणून त्यांनी सिलेक्टरला सांगितलं आणि मला हा पाहिजे, तर त्यांनी देऊन टाकलं. पण त्यानंतर सिनेरिओ चेंज झाला. त्यानंतर 2 कॅप्टन आणखी आले. एक राहुल द्रविड बनले होते आणि एक अनिल कुंबळेजी बनले. तर कदाचित तो ट्रेंड चेंज केला, असं की जो चांगला आहे तोच खेळेल, जो परफॉर्म करेल तोच खेळेल, जो परफॉर्म नाही करणार तो नाही खेळणार. ग्रेग चॅपलने एक कॉलम लिहिला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की धोनी आणि सहवाग यांची तक्रार तेव्हा सुरू झाली जेव्हा धोनीला कॅप्टन बनवलं गेलं. अरे, हे तर सहवागला कॅप्टन बनायचं होतं. हो. त्यांच्या जागी धोनीला बनवण्यात आलं. मग तक्रार सुरू झाली. हे तर जेव्हा धोनी या पिंजऱ्यात बसतील तेव्हा तेच तुम्हाला सांगू शकतील की ती खरंच तक्रार जेव्हा सुरू झाली, जेव्हा झाली होती, तेव्हा ते पहिल्यांदा कॅप्टन बनले होते. 2007 वर्ल्ड कप आम्ही जिंकलो, एकत्र खेळलो. जो माझा अनुभव होता, ज्या माझ्या आयडिया होत्या ते मी त्यांना देत होतो. मान्य करो किंवा ना करो ती कॅप्टनची मर्जी होती. जसं आणि राहिली गोष्ट ही की मला कॅप्टन बनायचं होतं, हे असं अगदी चुकीचं कारण आहे. जेव्हा एम.एस. धोनी कॅप्टन बनले आणि मी T20 खेळून त्यांच्या अंडर आलो. आम्ही T20 वर्ल्ड कप जिंकलो. जेव्हा त्यानंतर मी दुसऱ्यांदा सिलेक्ट झालो वन डे आणि टेस्ट मॅचसाठी, तेव्हा मी सिलेक्टर्सना स्पष्टपणे बोललो की श्रीकांत चेअरमॅन होते आणि मी त्यांना विचारू शकता की वीरेंद्र सहवागने त्यांना म्हटलं की त्यांना कॅप्टन बनण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, काही जरा सुद्धा नाहीये ना, त्यांना व्हाईस कॅप्टन बनायची इच्छा आहे टीमचा. मी व्हाईस कॅप्टन आहे किंवा नाहीये, मी माझे चांगले सजेशन्स कॅप्टनला देत राहीन. मला नाही काही फरक पडत की कोणाला काय वाटतंय की कोण व्हाईस कॅप्टन आहे, कोण नाही. कारण माझं काम आहे तिथे माझ्या टीमसाठी जे काही सजेशन माझ्या डोक्यात आहेत, आयडिया माझ्या डोक्यामध्ये आहेत, मी त्या माझ्या कॅप्टनला सांगावं. तो सुधारणा करो किंवा ना करो त्याची मर्जी आहे. या गोष्टीमध्ये साक्षीदार श्रीकांत जी आहेत, स्वतः एम.एस. धोनी आहेत. कारण मी त्यांना खूप वेळा बोललो की तुम्ही मीटिंगमध्ये जाल तर प्लीज आणखी कोणाला तरी व्हाईस कॅप्टन बनवा, मला नका बनवू. ही गोष्ट मी जेव्हा धोनी कधी तुम्हाला भेटतील तुम्ही त्यांना विचारू शकता. कारण मला इंटरेस्टच नव्हता त्यावेळेस कॅप्टन आज बनण्यामध्ये. तर मी तुम्हाला विचारू शकतो ना सगळं. हो, नक्कीच. मी तर तुम्ही आता उघडपणे सांगत आहे तुम्हाला. चला, मी सुद्धा उघडपणे हो, हो. विचारतो. तुम्ही म्हणत आहात की धोनीबद्दल काहीच तक्रार नव्हती. हो. 6 जुलै 2012ला प्रेस कॉन्फरन्स झाली हो. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर. हो. आणि तुम्ही म्हणता की आम्ही फक्त धोनीच्या कॅप्टन्सीमुळे नाही जिंकलो, आमची टीम मजबूत होती म्हणून जिंकलो. तर मी चुकीचं काय बोललो? जितके दर्शक इथे बसले आहेत, तुम्ही कोणालाही विचारा की 2011चा वर्ल्ड कप काय फक्त एक आपण आपल्या कॅप्टनमुळे जिंकलो की आपण त्या चांगल्या टीममुळे पण जिंकलो? सर, माझं स्टेटमेंट चुकीचं नव्हतं, पण त्याला चुकीच्या पद्धतीने सांगितलं याचा अर्थ गेलं, असा काढला जगासमोर गेला आणलं की गेलं. तुम्ही धोनीवर कटाक्ष टाकत आहात.
नाही सर, मी धोनीवर कटाक्ष नव्हतो टाकत. माझं म्हणणं होतं की क्रेडिट फक्त तुम्ही कॅप्टनलाच नका देऊ, टीमला सुद्धा क्रेडिट द्या ना. नो डाऊट धोनी आता रेकॉर्ड काढला तर धोनी इंडियाचे बेस्ट कॅप्टन आहे. त्यांनी सौरव गांगुलीला पण बीट केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते टेस्ट विन असो, वन डे विन असो किंवा T20 विन असो किंवा तो वर्ल्ड कप विन असो. 2 त्यांनी वर्ल्ड कप जिंकले, T20 वर्ल्ड कप आणि 50 ओव्हर वर्ल्ड कप. तर हे तर कोणी नाकारूच नाही शकत. पण कोणत्याही एका व्यक्तीला क्रेडिट देणं चांगली गोष्ट नाहीये. जे आणखी बाकी 10 खेळाडू आहेत त्यांना पण क्रेडिट मिळालं पाहिजे त्या वर्ल्ड कपच्या विजयाचं. आणि मी तर तसंच म्हटलं. हे बघा, मी पहिल्या मॅचमध्ये 175 रन बनवले. MS धोनीने लास्टवाल्या मॅचमध्ये 92 बनवले. त्यामध्ये आमच्या परफॉर्मन्समध्ये माझा काही 1-2 मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला आणि त्यांचा अजिबातच झाला नाही. तर यामुळेच मी म्हटलं की फक्त एक प्लेअरला क्रेडिट गौतम गंभीरने चांगले बनवले, युवराज सिंग मॅन ऑफ द सिरीज झाले. तर उद्या जाऊन जर कोणी म्हटलं की युवराज सिंगमुळे आपण हा वर्ल्ड कप जिंकलो, तर कोणी मान्य करेल का? त्यांचं पण कॉन्ट्रिब्युशन होतं त्या टीममध्ये की हो, त्यांनी मॅन ऑफ द पण टुर्नामेंट घेतलं. कॅप्टनला थोडं जास्त क्रेडिट मिळतं का बाकी प्लेयर्सपेक्षा? सर, पण मग हारल्यानंतर पण तर त्यांनाच मिळाला पाहिजे ना दोष. की जर आज कोणती इंडियन टीम मॅच हरत आहे तर त्यानुसार ते विराट कोहलीवर प्रश्न उठवत असतील किंवा कोणत्या आणखी प्लेअरवर प्रश्नचिन्ह असेल, तर त्याचा दोष कॅप्टनला नका देऊ तुम्ही की कॅप्टननेच हरवलं आणि कॅप्टननेच जिंकवलं. तर ते चुकीचं आहे. मला नाही वाटत की कॅप्टनची पण काही चूक असते. कारण तो बिचारा प्रयत्न करत असतो की कसं सगळे एकत्र येऊन सगळ्यांना एकत्र आणेल, चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळ, चांगला क्रिकेट खेळ, पॉझिटिव्ह क्रिकेट खेळ आणि आपल्या देशाला मॅच जिंकवेल. त्यांच्याबद्दल इतकं छान छान बोलत आहात. पण ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र असं लिहितात, जेव्हा तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर खेळत होतात, ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रात लिहिलं की सेहवागनी एक वेगळा कॅम्प बनवलाय. गौतम गंभीर, झहीर खान, युवराज सिंग हे सगळे मिळून धोनीच्या विरोधात एकत्र येत आहेत. सर, ऑस्ट्रेलिया टूरवर माझी बायको आणि माझी मुलं आलेले होते आणि हे ज्याबद्दल बोलताय झहीर खान आणि युवराज सिंग, हे तर MS धोनी सोबत गेले होते गो कार्टिंगमध्ये गाडी चालवायला. तर हे माझ्या ग्रुपमध्ये कसे आले? तर हा ग्रुपिझम फक्त आणि फक्त ते न्यूजपेपर विकण्यासाठी किंवा त्या न्यूज चॅनलची TRP वाढवण्यासाठी हे क्रिएट केलं होतं. आणि असं होतं की कोणी जर एक टीम ॲक्टिव्हिटी आहे तर प्लेअर येत नाहीये, तर असं मान्य केलं जातं की हा प्लेअर कदाचित कॅप्टनच्या विरोधात आहे आणि टीम मॅनेजमेंटच्या अगेन्स्ट आहे म्हणून नाही आला. पण त्याच्यामागे हे नाही पाहिलं जात की कदाचित त्याची फॅमिली आहे, त्याची मुलं आहेत, त्यांना टाईम द्यायचा आहे, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे. आणि मला तो गो कार्टिंगमध्ये जाऊन काय मिळालं असतं? मी तिथे जाऊन गाडी चालवली असती तर मला काय मिळालं असतं? तर एकटा मीच नव्हतो जो नाही गेलो, कारण बाकीचेही प्लेयर्स होते जे नाही गेले, कारण ती ऑप्शनल ॲक्टिव्हिटी होती. आणि ती कोणत्या इंडियाच्या रिपोर्टरने चालवली, फक्त ऑस्ट्रेलियन रिपोर्टरला सांगून की तुम्ही असं करा, चालू करा. तर ही बातमी उठवली गेली त्या वृत्तपत्राच्या इंडियन रिपोर्टरने की असं ऑस्ट्रेलिया वृत्तपत्रात लिहिलंय. पण खरं तर ही करणी आपल्या रिपोर्टरची, इंडियन रिपोर्टरची, की ऑस्ट्रेलियामध्ये रिपोर्टरला सांगून ही बातमी चालवली. मग त्या रिपोर्टरचे कान खेचले तुम्ही? सर, कान नाही खेचले, पण त्याला त्याच्यानंतर इंटरव्ह्यू देणं बंद केलं. काय कारण आहे की T20 वर्ल्ड कपमध्ये धोनीने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जी मॅच झाली होती त्यामध्ये वीरेंद्र सेहवागला बाजूला करून युसूफ पठाणला पाठवलं ओपनिंग करण्यासाठी? सर, वीरेंद्र सेहवाग जखमी होता म्हणून पाठवलं. आता लोक म्हणतायत की धोनीने म्हटलं जखमी होता आणि सेहवाग तर जखमी नव्हताच. नाही सर, सेहवाग जखमी होता म्हणून तर नाही खेळू शकला. हां, जर माझा परफॉर्मन्स नसता झाला आणि मी परफॉर्म जर नसतो करत आणि त्यात असं झालंही माझ्यासोबत 2007 मध्ये वन डे सीरीजमध्ये, जेव्हा मी अनिल कुंबळेने मला पुन्हा टेस्टिंगमध्ये घेतलं विदाऊट एनी परफॉर्मन्स आणि मी तिथे 150 रन बनवले टेस्ट मॅचमध्ये. आणि नेक्स्ट जेव्हा वन डे सीरीज सुरू झाली तेव्हा मी पहिल्या 4 वन डेमध्ये रन नाही बनवले, 15-20 असेच रन बनवत होतो. तर MS धोनीने मला प्लेइंग 11 मधून ड्रॉप करून रॉबिन उत्तम मला ओपनिंग दिली सचिन तेंडुलकर बरोबर आणि आम्ही ती सीरीज जिंकलो. तर असं नाहीये की वीरेंद्र सेहवाग ड्रॉप नाही झाला प्लेइंग 11 मधून. नाही, खूप जसं वेळा ड्रॉप अनिल झाला. कुंबळेने तुमच्या बरोबर केलं असं कधी धोनीने केलं? अनिल कुंबळेने हो, हो, तर हो, केलं तुम्ही तर तेच आहे. मी तर तेच 25च्या सांगतोय. सिलेक्टर्सच्या टीम मध्ये सुद्धा नव्हतात. हो, अगदी बरोबर. 25 प्रॉबेबली मध्येही नव्हतात. बरोबर. त्यांनी हट्ट करून, बरोबर. कारण ऑस्ट्रेलियामध्ये वीरेंद्र सेहवाग कट शॉट खेळू शकतो, तुम्हाला घेतलं. हो, बरोबर. कधी हो, धोनीने असं केलं असं केलं, तुमच्या कारण बरोबर? 4 मॅचमध्ये मला टीम प्लेइंग 11 मध्ये ड्रॉप केलं. त्यानंतर एशिया कपमध्ये मला सिलेक्टर्सचा फोन आला आणि MS धोनीचा कॉल आला आणि मला पिक केलं गेलं. 2008 मध्ये एशिया कपसाठी मी तिथे खूप भरपूर रन्स बनवले. तर असं नाहीये की त्यांना पण माहिती आहे की खेळाडूचं महत्त्व काय आहे. त्यांना वाटलं की भाई याने 4 मॅचमध्ये काही रन नाही काढले, तर कदाचित असू शकतं कॉन्फिडन्स कमी आहे, असू शकतो हा पण काही विचार करतोय. तर या कारणामुळे रन बनत नसतील, तर यांनी मला ब्रेक दिला आणि रॉबिन उत्तपाकडून ओपनिंग केलं आणि ज्याचा फायदा आपल्याला झाला, आपल्या लोकांना, आपल्या टीमला, की आमच्या टीमने ती चॅम्पियनशिप जिंकली. पहिल्यांदा असं झालं की इंडियन टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ट्रँग्युलर टुर्नामेंट जिंकली
आजच्या तारखेला इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं जोपर्यंत मी खेळत होतो. आम्ही कधीच नाही जिंकलो वन डे सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये. कधी माझ्या मते 83-84 मध्ये जिंकलो असू, जेव्हा रवी शास्त्रीजी ती गाडी चालवून आले होते ऑडी. सौरभ गांगुलीने तुम्हाला ओपनिंग साठी इन्व्हाइट केलं, स्वतःची जागा सोडली. सर म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ओपनिंग केली तेव्हा तर सौरव गांगुली सोबतच केली. तर त्यांनी मला माझ्यासाठी जागा नाही सोडली. पण नंतर नक्कीच जेव्हा सचिन तेंडुलकरजी परत आले तेव्हा त्यांनी अ, त्यांची जागा माझ्यासाठी सोडली आणि ते स्वतः 3 नंबरला बॅटिंग करू लागले आणि मी ओपनिंग करत होतो सचिनसोबत. पण माझ्या मते ते देखील कॅप्टन होते. ते देखील त्यांनी विचार केला असेल. एक स्ट्रॅटेजी होती टीमची अशी बनवली असेल, की त्यावेळेस सीनियर प्लेयर बसत असतील, की भाई कोणाला ओपनिंग करायला द्यावं आणि कोण-कोण करू शकतो. तर कदाचित त्यामध्ये डिसिजन घेतला असेल, की भाई सेहवाग आणि सचिनला करून देऊ आणि सौरव गांगुली तुम्ही 3 वर खेळा. तर ही कॅप्टनबद्दल एक चांगली गोष्ट असते, की तो टीमबद्दल आधी विचार करतो आणि स्वतःबद्दल नंतर विचार करतो. कदाचित हेच मी सौरव विचारतोय, गांगुलीने असंच जशा विचार चांगल्या केला गोष्टी असेल. सौरभ गांगुलीने तुमच्याबरोबर केल्या, जशा चांगल्या गोष्टी राहुल द्रविडने तुमच्याबरोबर केल्या, जशा चांगल्या गोष्टी कुंबळेने तुमच्याबरोबर केल्या, अशा चांगल्या गोष्टी MS धोनीनेही केल्या. खूप वेळा. एकदाच नाही सर, खूप वेळा केल्यात, की ते खात्री करतात, की जेव्हा आम्ही न्यूझीलंड टूरवर गेलो, जे कोणतं गाणं मी गुणगुणत असायचो, तर MS धोनी खात्री करायची, की भाई जे विरूपा गाणं गुणगुणत असतं ते ड्रेसिंग रूममध्ये वाजलंच पाहिजे आणि ते गाणं वाजायचं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ऑफ द फील्ड आणि ऑन द फील्ड तर ते धोनी मनाचे खूप चांगले व्यक्ती आहेत. दुसऱ्यांना खूप आदर करतात, सीनियर प्लेयर्सचा खूप आदर करतात. पण आता तुम्ही 1 अब्जपेक्षा जास्त लोकांच्या देशाची टीम आहात आणि त्याचे तुम्ही कॅप्टन बनला आहात. तर कुठे ना कुठे तुम्हाला लोक क्रिटिसाइज पण करतील, प्रेमही करतील, तर क्रिटिसिझम पण तुम्हाला झेलावं लागेल. कधी तुमची स्तुती करतील, तर कधी निंदा पण करतील. कुठे कोणासोबत तरी तुमची नाती तयार करतील किंवा तोडतील देखील. तर हे सगळं तर आयुष्याचा एक भाग आहे.